गेल्या वर्षी जूनच्या एंडिंगला आम्ही फिरायला गेलो होतो. मुंबई टू उटी असा प्रवास होता. आवडता माणूस आणि क्लायमेट हे दोन्ही खूप छान होतं. बँगलोरला सकाळी उतरलो 6:30 वाजता. 6:30 वाजता उतरल्यानंतर बुकिंग केल्यामुळे आमची गाडी स्टेशनला हजर होती. अर्थात गाडीत बसलो, थोडंसं पुढे जाऊन नाश्ता केला आणि प्रवासाला सुरुवात झाली. थोडंसं पुढे गेलो तर मस्त मस्त डोंगर दिसत होते. हिरवी झाडे, नारळाची झाडे, खूप छान वाटत होतं. त्यात हलका पाऊस पडत होता. थोडंसं जसं पुढे जाऊ तसं गार वारा येत होता. थोडं पुढे गेल्यानंतर आमची गाडी एका जंगलात शिरली. गाडी जंगलात शिरल्यानंतर तिथेच चेक केली. चेकपोस्टवरती अर्थात गाडीत कुठलं प्लास्टिक आहे की नाही हे चेक केलं, कारण जंगलात खूप प्राणी असतात, त्यामुळे ते चेक करतात. थोडंसं पुढे गेल्यानंतर आम्हाला इथे हरणांचा कळप दिसला, जो शांतपणे चारा खात होता. अर्थात ह्या जंगलात आम्हाला हरणं खूप बघायला भेटली. थोडं पुढे गेलं की आम्हाला हरणांचं दर्शन व्हायचं आणि तेही कळपासहित. बघायला सुद्धा खूप छान वाटत होतं. ते बघत आम्ही थोडंसं पुढे गेलो तर तिथं झालं हत्तीचं दर्शन. तो सुद्धा शांतपणे चारा खात होता. हे बघत आम्ही उटीला पोहोचलो. उटीला पोहोचल्यावर हॉटेल सुद्धा जवळच होतं आणि उटी सुद्धा खूप छोटी होती. हॉटेलवर पोहोचलो की हॉटेलच्या समोरच एक छोटीशी गणपतीचं मंदिर होतं. गणपतीचं मंदिर बघून खूप प्रसन्न वाटलं. खूप छान आणि गोंडस अशी मूर्ती होती गणपतीची. ती बघून झाल्यावर आम्ही आतमध्ये गेलो, फ्रेश झालो आणि पुन्हा खाली आलो, कारण आम्हाला दुसरीकडे साईट सीन बघण्यासाठी जायचं होतं. तिथे बाजूलाच एक सिम्स गार्डन होता. गार्डनचं नाव सिम्स होतं आणि गार्डन हे वेगवेगळ्या झाडांनी, फुलांनी मस्त बहरलं होतं. खूप वेगवेगळी झाडं होती त्याच्यामध्ये, फुलं होती आणि विशेष म्हणजे त्या गार्डनमध्ये वेगवेगळ्या आकाराच्या आकृत्यांमध्ये झाडे लावलेली होती. ते बघून सुद्धा खूप छान वाटत होतं. हे सगळं बघत संध्याकाळचे 6 वाजले. तरी सुद्धा अंधार झाला नव्हता आणि मस्त धुक्यांची चादर पसरली होती आणि हलकीशी थंडी वाजत होती. मग आम्ही पुन्हा हॉटेलवर गेलो, जेवलो आणि पुन्हा खाली आलो राऊंड मारण्यासाठी. जेवून झाल्यावर पण तिथे कोणीही नव्हतं.
तिथली सगळी माणसं लोकल झोपली होती. मग आम्ही पण जाऊन झोपलो, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला डोडा बेटाला जायचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि डोडा बेटाचा प्रवास सुरू झाला. अर्थात ते अजून वरती होतं. वरती गेल्यानंतर तिथे मस्त किरणोत्सव बघायला भेटतो, पण आम्हाला खूप उशीर झाला होता, त्यामुळे आम्हाला सनराईज असं बघायला भेटलं नाही. मग आम्ही तिथे थोडेसे फोटो काढले आणि तिथले साईट सीन्स बघितले. हे सगळं बघून झाल्यानंतर पुढे निघालो आणि चॉकलेट फॅक्टरी बघायला गेलो. अर्थात त्याच्या बाजूलाच टी फॅक्टरी सुद्धा होती. आमचं दर्शन एका मस्त सेल्फी बेंचमार्कने झालं. तिथे सेल्फी पॉइंट होता. मग आम्ही तिथे सेल्फी काढला आणि पुढे गेलो. पुढे आतमध्ये घुसल्यानंतर 10 रुपयाचं तिकीट होतं, ते घेतलं. पण ते 10 रुपये वसूल झाले, कारण आम्हाला तिथे मस्त एक कॅडबरी घेतली. दोघांना मस्त चॉकलेटनी स्वागत केलं आमचं. तिथे गेलो. अर्थात तिथे काचा लावल्या होत्या आणि एका साईडला चॉकलेट सुद्धा तयार होत होतं. मशिनरी सुद्धा चालू होत्या. व्हाईट आणि चॉकलेटी असे हे 2च प्रकार होते चॉकलेटचे. ते बघितले आणि पुढे टी फॅक्टरीमध्ये गेलो. ते बघून झाल्यावर आम्ही पुढे निघालो. पुढे गेल्यानंतर तिकडे एक मस्त सुंदर असा लेक होता. खूप छान क्लायमेट होतं तिथे सुद्धा. तिथे बोटिंग चालू होती एका साईडला आणि एका साईडला फोटो पॉइंट सुद्धा होते. खूप छान वाटलं. मग तिथे अर्थात आम्ही फोटोज काढले. हे बघून झालं की आम्ही पुढे निघालो आणि पोहोचलो रोज गार्डनला. अर्थात रोज गार्डन म्हणजे तिथे फक्त गुलाबाची झाडं होती आणि थोडीशी विविध वेगवेगळ्या अजून फुलांची झाडं सुद्धा होती, पण गुलाबाची झाडं ही खूप जास्त होती. तिथल्या एकाही फुलाला हात लावायला अजिबात परमिशन नव्हती. जर तिथं तुम्ही हात लावला तर तिथल्या मावशी तुम्हाला ओरडायच्या. आणि तिथे साफसफाई करण्यासाठी सुद्धा खूप लोक होती. ते गार्डन पण त्यांनी एवढं साफ ठेवलं होतं की तुम्हाला तिथे अजिबात कचरा दिसणार नाही. आणि तो गार्डन एवढा मस्त होता, एवढा प्रशस्त होता की फिरून फिरून आमचे पाय दुखत होते. हे बघून झाल्यावर आम्ही पुढे निघालो डॉल्फिन नोजला. जाता जाता आम्हाला चहाचे मळे एवढे लागले की काही विचारूच नका, कारण तिकडे चहाची शेती खूप होते. त्यामुळे आम्हाला डोंगरावरती जिथे जाईल तिथे चहाची शेती होती. तिथे गेलो तर तिथे मस्त आम्ही डोंगरावरती पोहोचलो होतो एकदम टॉपला, आणि त्याच्या खाली चहाचे मळे होते. बघायला खूप सुंदर वाटत होतं. खूप सुंदर दृश्य होतं ते. हे सगळं बघून झाल्यावर आम्ही संध्याकाळी
हॉटेलला निघालो, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला म्हैसूरला जायचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उटी सोडणार होतो आणि म्हैसूरला जाणार होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उटी सोडलं आणि म्हैसूरसाठी निघालो. म्हैसूरसाठी जाता जाता आम्हाला पाईन फॉरेस्ट लागलं, जिथे राज फिल्मची शूटिंग झाली होती. मग तिथे थांबलो आणि ते पाहण्यासाठी पुढे गेलो. हे पाहून झाल्यावर पुढे निघालो. तर पुढे गेल्यानंतर इथे आम्हाला वेनलॉक डाऊन नेचर ट्रेल असा एक ट्रेक लागला. ते पाहण्यासाठी तिथे आतमध्ये गेलो. तिथे मस्त सुंदर असं मोकळी जागा होती, जिथे सुंदर छान हवा सुटली होती आणि बाजूला हिरवे डोंगर आणि मोठी झाडं होती. अर्थात जागा खूप सुंदर होती, बघण्यासारखी होती. तिथे थोडा वेळ टाइमपास केला. हे बघून झाल्यावर आम्ही पुढे गेलो त्या म्हैसूर पॅलेसला. म्हैसूरचा आयकॉन असलेलं हे म्हैसूरचं पॅलेस खूप मोठं आहे. जिथे नजर जाईल तिथपर्यंत हे पॅलेस आहे आणि खूप मोठं आणि खूप भव्य दिव्य असं पॅलेस आहे. इथे वेगवेगळ्या मूवीजचे शूटिंग सुद्धा झालेले आहेत. गेटमधून आतमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला इथे महालक्ष्मीचं मंदिर लागलं. अर्थात इथल्या मंदिरांची जर रचना बघायला गेली तर इतकी सुंदर आहे, इतक्या सुंदर आणि सुरेख आकृत्या असतात त्या मंदिरावरती की बघतच राहावंसं असं वाटतं. तिथे थोडंसं फोटोशूट केलं आणि त्यानंतर पुढे गेलो. पुढे जाऊन थोडी तिकीट काढली. तिकीट काढून आम्ही पॅलेसमध्ये एंट्री केली. एंट्री केल्यानंतर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला पॅलेसची खूप जुन्या अशा वस्तू बघायला भेटल्या. तिथे महाराजांचा देवारा होता, त्या महाराजांचे फोटोज होते, त्या महाराजांच्या वस्तूज होत्या, पुन्हा त्यांच्या खुर्च्या होत्या, राणीचा आरसा होता. अशा विविध प्रकारच्या वस्तू आम्हाला तिथे बघायला भेटल्या. एवढंच नव्हे तर पॅलेसमध्ये खूप मस्त अशी रंग आणि आकृती केलेले असे काम होते आणि खूप छान असे कोरीव काम होते.
पॅलेस बघून झालं की आम्ही पुन्हा तिथून निघालो. बाहेर पडलो आणि पोचलो ते आमच्या हॉटेलवरती मैसूरला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही चामुंडी हिल्सला निघालो होतो. चामुंडी हिल्स अर्थात हा रस्ता पूर्ण डोंगरातून जातो आणि पूर्ण डोंगराच्या एकदम शेवटच्या टोकाला हे मंदिर आहे. तिथे हे देवीचं मंदिर आहे, चामुंडी ह्या देवीचं. तिथे गेल्यानंतर त्या दिवशी तिथे यात्रा होती, त्यामुळे गर्दी खूप आणि भयंकर होती. हा देवीच्या मंदिराचा कळस होता. अर्थात आमचं दर्शन तर दुपारीच झालं, कारण सकाळपासून आम्ही लाईनमध्ये खूप उभे राहून सुद्धा पाय दुखत होते, कारण त्या दिवशी गर्दी एवढी मनाट होती आणि त्या दिवशी त्या देवीचा उत्सव होता. हे बघून झाल्यानंतर आम्ही पुढे गेलो ते वृंदावन गार्डन. हे गार्डन एवढं प्रशस्त आणि खूप मोठं आहे. इथे बाजूलाच या गार्डनच्या डॅम आहे आणि ह्या गार्डनमध्ये वेगवेगळे असे फाउंटेन्स आहेत जे तुम्हाला फोटोजमध्ये व्हिडिओमध्ये बघायला भेटते. ह्या गार्डनचं नक्षीकाम, ह्या गार्डनचं काम एवढं सुंदर आहे की इथून हलूशी वाटत नाही, एवढं दिखावे. आम्ही इथे वेगवेगळे फोटोज काढले. इथे बाजूलाच डॅम असल्यामुळे ते एवढं सुंदर अजून वाटत होतं आणि खूप छान हवा सुद्धा लागत होती, त्यामुळे अजून मस्त वाटत होतं. आज रात्रीची आमची 6:30ची ट्रेन होती. अर्थात आमचा सकाळचा प्रवास चालू झाला मैसूरवरून बँगलोरसाठी. जाता जाता आम्ही तिकडे एका मंदिरात गेलो जे रंगनाथ स्वामी मंदिर आहे. अर्थात इथल्या मंदिरांचं नक्षीकाम तर तुम्हाला माहीतच आहे, ते वेगळ्या पद्धतीने सांगायची गरज नाही, किती सुंदर असतं ते. हे मंदिर श्री विष्णूंची या मंदिरात मूर्ती आहे. ती मूर्ती शयन अवस्थेतली आहे, शेष नागावर विराजमान असलेली, ते पण शयन अवस्थेतली.
हे मंदिर बघून झाल्यानंतर आम्ही बँगलोरच्या लालबाग बॉटनिकल गार्डनमध्ये गेलो. हे गार्डन खूप मोठं आणि खूप प्रशस्त आहे. इथे वेगवेगळी झाडं आहेत. त्या झाडांवरती वेगवेगळे केलेले नक्षीकाम आहेत. एवढंच नव्हे तर एवढी मोठी जागा आहे, म्हणजे एकदम पठार, जसा मोकळा पठार असतो अशी मोकळी जागा इथे. त्यामुळे इथे आम्ही खूप फिरलो. हे पूर्ण गार्डन फिरायचं म्हटलं तर खूप पाय दुखले होते आमचे हे गार्डन फिरून फिरून. त्यामुळे आम्ही पूर्ण गार्डन नव्हतं फिरलो, पण थोडंसं गार्डन फिरलो आणि नंतर बसलो. आणि तिथून पुढे आम्ही पुढच्या प्रवासासाठी सुरुवात केली. हे गार्डन बघून झाल्यानंतर आम्ही पुढे आलो ते टिपू सुलतान महालामध्ये. हा महाल खूप छोटा होता आणि दिसत होता बाहेरून महालासारखा, पण आतमधून हा पूर्ण वाडा वाटत होता. एक छोटासा वाडा. आतमध्ये अशा वस्तू अशा काही ठेवलेल्या नव्हत्या. फक्त मोकळ्या जागा आणि मोकळ्या खिडक्या असंच वाटलं. त्यामुळे इथे जास्त वेळ न घालवता आम्ही थोडेसे फोटो काढले आणि तिथून निघालो. तिथून निघाल्यावर आमचा पुन्हा प्रवास चालू झाला. पुन्हा तेच डोंगर, तेच झाडं, आणि आम्ही फायनली स्टेशनला पोहोचलो. हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. टाटा, बाय बाय, थँक्यू.